नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. जिल्हा कारागृहामधील कैदी मारहाण व प्रकरण 12 जणांना बजावली नोटीस. जत प्रतिनिधी. जत तालुक्यातील करजगे येथील 4 वर्षीय चिमुरट्या मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला सांगली जिल्हा कारागृहात हलवण्यात आले. कारागृहात कैद असलेले काही कैद्यांनी त्याला जबर मारहाण केली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी 12 जणांना नोटीस बजावली असल्याची चर्चा आहे. मानवी पाशाला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेमुळे जत तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधमास जेरबंद केले होते. त्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्ह्यातून आंदोलन करण्यात आले व जलद गती न्यायालयात हा खटला चालवून त्याला फाशी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली. त्या नराधमाची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली असून कारागृहामध्ये जरी मोठ्या प्रमाणात कैदी असले तरी महिलांवर व मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कारागृहामधील कैदी सुद्धा माफ करत नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असले तरी कैद्यामध्ये महिला मुलीबाबत आदरच आहे. असे कृत्य करणाऱ्यावर चांगलाच प्रतिसाद दिला जातो. 2 दिवसापूर्वी जिल्हा कारागृहामधील काही कैद्यांनी पांडुरंग कळी या नराधमास चांगलाच प्रतिसाद दिला आहे. यामध्ये तो कैदी गंभीररित्या जखमी झाला असल्याची चर्चा आहे. वेळीच कारागृहामधील बाबा घटनास्थळी दाखल झाल्याने तो बचावला. याची गंभीर दखल जिल्हा कारागृहाने घेतली असून या प्रकरणी 12 जणांना जिल्हा कारागृहाने नोटीस बजावली असल्याची चर्चा आहे.